विदर्भामध्ये उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत चाललेला आहे। नागपूरमध्ये सुद्धा पारा 42 अंशांच्या पुढे गेलाय। त्यामुळे अक्षरशः सकाळी 11 नंतर घराबाहेर पडणं नागपूरकरांना मुश्किल झालंय। दरम्यान काही भागामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहील अशी शक्यता आहे। मात्र 20 एप्रिल नंतर तापमानामध्ये काहीशी घट होऊन नागरिकांना दिलासा मिळेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला गेलाय। नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून तपशील घेऊयात। तेजस, नक्कीच आपण जर बघितलं तर दिवसेंदिवस जे आहे विदर्भाच्या उन्हाच्या तडाखाचा आहे तो वाढलेला आहे। अशातच जर बघितलं असेल तर राज्यात जे आहे ते अकोला जे आहे ते देशात जे आहे ते 4थ्या क्रमांकाच्या एका अर्थानं जिल्हा म्हणून आता ओळखू लागला। आणि या पाठोपाठ जर बघितलं असेल तर वर्धा असेल, अमरावती या ठिकाणी जर जे बघितलं असेल तर 40च्या वरती जे आहे ते संपूर्ण पारा गेलेला आहे। वर्ध्यामध्ये तर चक्क जे आहे ते उष्माघातामुळे जे आहे ते मृत्यूचे नोंदणी सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे। असोबत जर बघितलं अकोल्यात सुद्धा अशाच प्रकारची माहिती आहे ती पुढे आलेली आहे। एकूणच बघितलं असेल नागपुरात जे आहे ते 43.2 जे आहे ते संपूर्ण 800 जे आहे ते उष्ण व घाताच्या एका अर्थानं संपूर्ण पाऊल होत। आणि त्यामुळे जर बघितलं असेल तर 20 तारखेपर्यंत म्हणजे 20 एप्रिल पर्यंत जे आहे ते संपूर्ण अशा प्रकारचे तापमान असल्याची माहिती सुद्धा जी आहे हवामान खात्याने दिलेली आहे। 20 तारखेनंतर काहीसा जे आहे ते नागरिकांना दिलासा सुद्धा मिळणार आहे। मात्र एकूणच जर बघितलं असेल तर जे परिस्थिती जर बघितलं असेल तर येलो अलर्ट काही भागात जे आहे ते दिलेलं आहे। बुलढाणा असेल, यासोबत जर बघितलं वर्धा असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, या ठिकाणी जे आहे ते येलो अलर्ट जे हवामान खात्याने दिलेली आहे। आणि प्रशासनाने जे आहे ते नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान सुद्धा दिले आहे। उन्हाबाहेर जात असाल तर एका अर्थानं स्कार्फ असेल, गॉगल्स असेल आणि पाण्याची बॉटल सोबत ठेवा अशी सुद्धा जे आहे डॉक्टरांकडून असेल किंवा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। मात्र दिवसेंदिवस जे उन्हाचा तडाखा एका अर्थानं वाढलेला आहे। त्यासाठी जे आहे ते या संदर्भात जर बघितलं असेल तर आता प्रशासन सुद्धा जे आहे ते सज्ज झालेले आहे। यासाठी जे आहे ते ज्या ज्या ठिकाणी गाड्या थांबतात सिग्नल अशा ठिकाणी सुद्धा जे आहे ग्रीन नेटची व्यवस्था जी आहे ते महानगरपालिका प्रशासनाकडून असेल किंवा पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे। मात्र असेच काही दिवस जे आहेत ते एका अर्थानं काळजी घेण्याचे आव्हान सुद्धा जे आहे ते हवामान खात्याने दिलेले आहे। त्याच्यामुळे नागरिकांनी या सगळ्या सूचनांचं पालन करणं सुद्धा आवश्यक असेल। तेजस, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।